बऱ्याचदा सगळ्यांमध्ये असं आहे की सचिन सरांचं म्हणजे मगाशी प्रणाली म्हणाली तसं की आदरयुक्त भीती आहेच, पण कदाचित असं वाटतं की सर खूप पटकन चिडतात नाही, कदाचित नाही चिडतात ते शीघ्रकोपी आहेत, पण त्यांचं तेवढ्या पुरतंच असतं. पण ते खरं तर मी त्यांना म्हणते, अहो तुम्ही खूप चिडल्यासारखं, पण नाही ते म्हणतात नाही असं त्यांचे. मी म्हटलं अहो डोळे असे मोठे बिठे होतात तुमचे, तुम्हाला पण त्यांना ते काय नाही. मला ना ऍज अ डिरेक्टर आणि ऍज अ काय म्हणतात मी शिक्षक पण आहे ना, तर त्यामुळे तसं ते घडू शकत असेल कदाचित. येत नाही म्हटलं तर जरा थोडंसं आपण बोलतो तर समोरचा माणूस सिरियसली घेतो त्या गोष्टीला. खूप प्रेमाने गोड 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 बोलतो तर पटकन लक्षात नाही राहत माणसाच्या. एकदा तुझं टक्कन असं झालं तर समोरच्या माणसाला ती गोष्ट लक्षात राहते. यु नो व्हॉट आय मीन. हे पण त्याच्या मागचं कारण असू शकतं. आणि आता ॲज अ मी मॅरिड आहे, तर ते असं असतं ना नातं नवरा बायकोचं, की दोघंही चिडले तर एकाने म्हणतात शांत राहावं, एकाला बोलू द्यावं. तुमच्या दोघांमध्ये ते कसं आहे? आता गोष्ट वेगळी आहे, पण आम्ही दोघंही खूप भांडायचो. पण कोणी शांत कोण नाही, कोण नाही शांत होत, कोणीही शांत कोणीही नाही. शी रोर्स आय रोर, आय रोर शी रोर्स. पण आता मग संपतं कसं कुठल्या एका ह्याच्यावर? पण आमचं एक आहे की सकाळी झालेलं भांडण मी घरातून बाहेर गेलो, संध्याकाळी आल्यानंतर डोक्यात राहत नाही. नाही डोक्यात राहत नाही, माझ्या नाही. काय सांगता तुम्ही? डोक्यात नाही राहत, माझ्या नाही राहत. माझा स्वभाव आहे खूप निवडलेलं असतं. माझ्या नाही राहत, कधीच नाही राहत. म्हणजे ती काय त्याचा तुम्ही इश्यू बनवून नाही उपयोगाचं. लार्जर दॅन लाईफ ते ठेवू नका, ते नाहीच आहे. आता तर आम्ही गमतीतच घेतो. रात्री झालेलं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर काय झालंय की नाही झालंय हे पण लक्षात राहिलं नाही पाहिजे. तिसऱ्याच विषयी बोलायचं काहीतरी, म्हणजे आम्ही असंच करू. आम्ही दोघांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की खटके उडणारच कुठल्याही परिस्थितीत, ते आपण नाही टाळू शकत. पण मग ते लक्षात ठेवून ना त्याला जास्त महत्व देऊ नका असं मला वाटतं. बरोबर. नाही हेच आता तर वेगळंच आहे परिस्थिती. आता 40 वर्ष झाली, भरपूर म्हणजे गोष्टी अशा असतात की ज्या आपण सांगण्याच्या पद्धती भरपूर वेगवेगळ्या असू शकतात त्याच्या.